सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हणजे खूप सारा फराळ, खूप सारी लाइटिंग आणि खूप सारे फटाके. मनातल्या इच्छा, हौस, मौज पूर्ण करण्याचा सण. पण खरंच सगळ्यांच्या मनातल्या इच्छा दिवाळीत पूर्ण होत असतील का? पाहूया आजच्या कथेत. कथेचं नाव आहे एक दिवाळी तिचीही. किती उंच उंच इमारती झाल्यात आजूबाजूला आणि सगळ्या इमारतींवर किती सुंदर लाइटिंग लावलीये. आपल्या घराच्या गच्चीवर उभी राहून ती विचार करत होती. तेवढ्यात मोठा धडम आवाज झाला आणि तिनं वर पाहिलं. आकाशात वेगवेगळ्या रंगाचे फटाके, रॉकेट फुटत होते. झालं वाटतं लोकांचं लक्ष्मीपूजन. ती स्वतःशीच पुटपुटली आणि भूतकाळाची लढी तिच्यासमोर फुटायला लागली. ती अनुराधा. पण अनुराधा हे तिचं नाव फक्त तिच्या शाळेतल्या टीसीवर मर्यादित राहिलं. सगळ्यांसाठी ती अनुच. अनुचा जन्म एका साध्या गरीब कुटुंबात झाला होता. अनु सगळ्यात मोठी, दिसायला सुंदर, गोरीपान वर्णाची, सोनेरी केसांची. अनुच्या पाठीवर 3 बहिणी आणि 1 भाऊ. अनुचे वडील जेमतेम कमावते तर आई गृहिणी. त्यामुळं काटकसर अनुच्या 5वीलाच पुजलेली. कधी कोणत्या गोष्टीसाठी हट्ट करणं, हौसमौस करणं अनुला माहीतच नव्हतं. अनु जेमतेम 12वी शिकली आणि विनायकचं स्थळ तिला सांगून आलं. विनायक पॉलिटेक्निक शिकलेला, एसटी डेपोत इंजिनियर म्हणून नोकरी करणारा होता. शहरात राहणारा होता. अनुच्या आई-वडिलांच्या मते हे स्थळ तिच्यासाठी उत्तम होतं. अनुची आवड निवड विचारात घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. विनायकाची पसंती आली आणि अनुच्या डोक्यावर अक्षता पडल्या. जेमतेम 12वी शिकलेल्या अनुनं विनायकची बायको म्हणून गृहप्रवेश केला. इथं तिला सासू-सासरे, नणंद-दीर सगळी नाती सांभाळायची होती. अनु, तुला काय आवडतं ग? पहिल्या रात्री तिच्या केसांसोबत खेळत विनायकनं तिला प्रश्न विचारला. त्याच्या ह्या प्रश्नानं अनु भारावून गेली. जन्मापासून अगदी लग्नापर्यंत कोणत्याच गोष्टीत कुणीच तिची आवड निवड कधी विचारलीच नव्हती. मला ना दिवाळी खूप आवडते. तुम्हाला सांगू, दिवाळीत घरांवर मस्त लाइटिंग लावणं, फटाके फोडणं आणि ते नाही का आकाशात जाऊन असे मोठे मोठे गोलाकार रंगीबिरंगी फटाके फुटतात, ते तर मला खूप आवडतात. आणि अजून सांगू का, ते नाही का कापडी पिशवीसारखं असावं बहुतेक. त्यात म्हणे दिवा पेटवून सोडलं की ते आकाशात उंच उंच जातं. मला फार आवडतं ते. हे सगळं ना मी दुरूनच पाहिलं आहे. आमच्या घरची परिस्थिती नव्हती ना चांगली. अनु अगदी निरागसपणे बोलत होती. या दिवाळीत ना आपण सगळं करू. तुला जे जे आवडतं ते ते.
विनायकनं तिचा ताबा घेतला. अनु मात्र त्याच्या ह्या नुसत्या शब्दानंच हरखून गेली. आता मात्र अनु तिच्या पहिल्या दिवाळ सणाची आतुरतेनं वाट बघू लागली. बघता बघता दिवाळी जवळ आली. आजूबाजूंच्या घरावर लाइटिंग लागू लागली. अनुला विनायकचे शब्द लक्षात होते. वसू बारसेचा दिवस उजाडला. संध्याकाळी विनायक घरी आला. अनुनं त्याला पाणी दिलं आणि मोठ्या हिमतीनं विचारलं, आपण लाइटिंग लावणार होतो ना? हे असले शौक ना आपल्या माहेरी पूर्ण करायचे. करोडपती नाहीये मी. फुकट पैसा येत नाही घरात की मी कुठून चोरी करून आणत नाही. हातातला पाण्याचा ग्लास भिरकावत विनायक तिच्यावर ओरडला. अनुच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिनं मोठ्या अपेक्षेनं सासूबाईंकडे पाहिलं. त्या विनायकला एक चकार शब्दही बोलल्या नाही. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. त्या दिवशी तर जणू विनायकच्या अंगात एखादा राक्षस संचारला होता. विनायकनं सकाळीच अनुसोबत भांडण केलं. संध्याकाळी लक्ष्मीपूजनावेळीही तो तिला घालून पाडून बोलला. अनु मात्र मूग गिळून गप्प राहिली. लक्ष्मीपूजन आटोपलं आणि घरातले सगळे बाहेर फटाके फोडायला गेले. अनुची रवानगी मात्र रात्रीच्या स्वयंपाकासाठी स्वयंपाकघरात झाली. अनु मनातून खूप नाराज झाली. तेव्हापासून अनुची प्रत्येक दिवाळी गॅस ओट्या समोरच गेली. विनायकचा स्वभाव विचित्र होता. सणवार सुट्टी असली की तो घरातल्या कुणासोबत तरी नक्कीच भांडण करत असे आणि भांडता भांडता त्याची गाडी आपोआपच अनुकडं वळत असे. अनुला आवडणाऱ्या गोष्टी तो जाणून बुजून करत नसे. सुरुवातीला अनुला हे कळायचं नाही. नंतर मात्र तिनं स्वतःची आवड सांगणंच बंद केलं. अनु घरात मन मारून जगायला शिकली होती. आधी मुळूमुळू रडणाऱ्या तिच्या डोळ्यातलं पाणीही आता आटत चाललं होतं. दिवस पुढं सरकत होते. अनुला एक मुलगा झाला, क्षितिज, आणि त्याच्या पाठीवर 3 वर्षांनी एक मुलगी झाली, क्षितिजा. मुलं झाल्यावर अनुनं मात्र फक्त मुलांसाठी जगायचं एवढंच ठरवलं होतं. मुलांबाबत विनायकची विनाकारण शिस्त असे. विनायक स्वतःचा हुकूम घरात चालवत असे. विनायक मुलांसोबतही चांगला वागत नसे. मुलांना सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून रागावणं, मुलांनी काही चुकीचं केलं तर त्यासाठी अनुचा आणि अनुच्या सर्व खानदानाचा उद्धार करणं, हे विनायकचं जणू आवडतं काम झालं होतं. अनुची मुलं मात्र खूप चांगली निघाली. आईच्या कष्टांची जाणीव त्यांना होती. लहानपणापासून मुलांनी विनायकला अनुवर फक्त ओरडताना, तिचा अपमान करताना पाहिलं होतं. जसजशी मुलं मोठी होऊ लागली, बाबाप्रती त्यांच्या मनातला आदर कमी होऊ लागला. दोन्ही मुलं चांगली शिकली आणि नोकरीसाठी परदेशात गेली. इकडं विनायक निवृत्त झाला.
आता घरी राहून तो अनुला अजूनच त्रास द्यायला लागला. लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. सकाळी उठल्या उठल्या तो छोट्याशा कारणावरून अनुला बोलू लागला आणि बोलता बोलता त्याची बोबडी वळली. उजवा हात, उजवा पाय निकामी झाला. शेजाऱ्यांच्या मदतीनं अनुनं त्याला दवाखान्यात नेलं. विनायकला पॅरालिसिसचा झटका आला होता आणि त्यात त्याची शरीराची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली होती. अनुला धीर द्यायसाठी म्हणून क्षितिज येऊन गेला. क्षितिजा मात्र फिरकलीही नाही. वर्षभरापासून विनायक बिछाण्यावरच होता. अनुच्या मुलानं त्याच्यासाठी 24 तासाची नर्स ठेवली होती. अनुनं त्यासाठी नकार दिला. आई, अगं किती करशील त्या माणसाचं? आयुष्यभर त्यानं तुला त्रास दिला. आता मात्र तू त्याचं काही करणार नाहीस. तुझा नवरा आहे म्हणून त्याच्या सेवेत ही नर्स ठेवली आहे. नाहीतर तेवढंही केलं नसतं मी. क्षितिजचे निर्वाणीचे बोल ऐकून अनु स्तब्ध झाली. आजारी पडल्यापासून विनायक मात्र अनुसमोर आली की रडायला लागायचा. त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसायचा, पण त्याला बोलता यायचं नाही. अनु मात्र त्याला माफ करणं, त्याचा राग धरणं ह्या पलीकडं कधीच गेली होती. त्याच्यासाठी तिच्या मनात अगदी कोणत्याच भावना शिल्लक राहिल्या नव्हत्या. बघता बघता वर्ष झालं. यावेळी दिवाळीला काही दिवस बाकी होते. तेव्हा क्षितिजचा एक मित्र घरी आला. त्यानं अनुच्या संपूर्ण घरावर लाइटिंग लावली. लोकांच्या घराला दर्शनी भागावरच लाइटिंग असते, पण अनुच्या घरावर मात्र चारही बाजूंनी लाइटिंग लावली होती. वॉल कंपाऊंडवर लाईटवाल्या पणत्यांची माळ लागली होती. पुढच्या अंगणात परसदारात मोठाले आकाशकंदील दिमाखात लटकत होते. अनु रोज रात्री लाइटिंगनी उजाळून निघालेलं तिचं घर मोठ्या कुतूहलानं बघत होती. आज तिनं लक्ष्मीच्या फोटोसमोर थोडेसे फुलं वाहून दिवा लावून अगदी साधंसं लक्ष्मीपूजन केलं. मुलं परदेशात निघून गेलेली आणि विनायकनं खाट पकडलेली. आधीच मन मारून जगणाऱ्या तिच्या मनाला काही करायचा उल्हास येणार तो कुठून? तिचं लक्ष्मीपूजन आटोपलं आणि ती गच्चीवर गेली. पुन्हा एक जोरदार बॉम्ब फुटला आणि अनु भूतकाळातून बाहेर आली. मॅडम, क्षितिजदादांचा फोन आहे. विनायकची नर्स तिचा फोन घेऊन गच्चीवर आली. अनुनं तिच्या हातून फोन घेतला. आई, त्या नर्सजवळ काही दिवे आहेत बघ. ती सांगेल तसं तुला करायचं. एक एक दिवा पेटव आणि आकाशात सोड. थोडं कंपाऊंडच्या जवळून सोडशील आणि व्हिडिओ कॉल सुरूच राहू दे. क्षितिज म्हणाला. अनुला तो असं का बोलतोय ते कळतच नव्हतं. तेवढ्यात नर्सनं दिवा पेटवला. अनुनं तो आकाशात सोडला. अनु एकामागून एक दिवे सोडत होती. तिच्या
चेहऱ्यावरचा आनंद एकदम ओसंडून वाहत होता. शेवटचा दिवा तिनं वर सोडला आणि क्षितिजकडं पाहू लागली. आता वर नको बघू, खाली बघ, क्षितिज म्हणाला. म्हणजे? अगं बघ तर. अनुनं खाली वाकून पाहिलं. अंगणात क्षितिज आणि क्षितिजा दोघं उभे होते. अनुला खालूनच हाय करत दोघं अगदी पळतच वर आले आणि तिला बिलगले. अरे पोरांनो, हे काय आहे सगळं? अनु म्हणाली. तू लहानपणी आम्हाला गोष्ट सांगायची ना, सोनेरी केसांच्या राजकन्येची. तिला दिवाळी कशी आवडायची, पण त्या राजकन्येला कसा शाप मिळतो आणि तिच्या आयुष्यातून कसा आनंद निघून जातो. क्षितिजा म्हणाली. आई, ती सोनेरी केसांची राजकन्या तूच होतीस ना? कळलं आम्हाला ते. म्हणूनच आज तुझ्या आयुष्यात आनंद परत आणण्यासाठी हे सगळं, क्षितिज म्हणाला. अनुच्या डोळ्यातून पाणी झरू लागलं. आई, मला वाटलं तुला हे सगळं आवडेल, पण तू तर रडत आहेस, क्षितिजा म्हणाले. रडत नाहीये ग, हे आनंदाश्रू आहेत. लहानपणची इच्छा अशी पूर्ण होईल असं कधी वाटलंच नव्हतं, अनु म्हणाली. चला तर मग आपण झाड लावूया, आनंदाचं झाड, क्षितिज म्हणाला आणि तिघं मायलेख फटाके फोडण्यात गुंग झाले. कशी वाटली कथा? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.